एक काळ होता जेव्हा संगीत म्हणजे केवळ एकच शैली मानली जायची, पण त्या चौकटी मोडून आपल्या आवाजाने प्रत्येक प्रकार जिंकणारी एकच व्यक्ती होती, आशाताई. मराठी भावगीत असो, हिंदी चित्रपट गीत असो, गझल, लावणी किंवा पॉप रॉक, प्रत्येक गाण्यात त्यांनी आपली वेगळी छाप सोडली. त्यांचा आवाज म्हणजे जणू भावना व्यक्त करणारा जादुई स्पर्शच. त्यांच्या सुरांचा प्रवास केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता. कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, स्वीडन अशा अनेक देशांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली. वयाच्या उत्तरार्धातही त्यांनी नव्या प्रयोगांची धडपड थांबवली नाही. ब्रेटली आणि संजय दत्त यांच्यासोबत केलेले आशा अँड फ्रेंड्स सारखे प्रयोग त्यांच्या जिद्दीचे उदाहरण ठरले. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, फिल्मफेअर पुरस्कार आणि असे कितीतरी सन्मान. पण आयुष्याचा नियम कुणालाही चुकला नाही. 12 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे त्यांचे निधन झाले. शरीर थांबले, पण त्यांचा आवाज, तो मात्र आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. एक काळ. खरे कलाकार कधी मरत नाहीत. ते त्यांच्या कलेतून सदैव जिवंत राहतात.